बहुमतांनी आपण विजय हासिल केलाय। आज आपल्याला कसं वाटतंय? म्हणतात की हुकुमशाहीवर लोकशाहीचा आज प्रभाव आहे, त्याविषयी आपलं काय मत आहे? सर्व माझ्या प्रभाग क्रमांक 12 मधील बंधुवाडी भगिनींचे मनापासून आभार मानते। परंतु ही माझी इच्छा नसून माझ्या प्रभागातील ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी, माता बंधुवाडी भगिनी, तरुण युवक युवती यांची इच्छा होती की मी उमेदवारी करावी। तसंच राहून ते आमचे पक्षश्रेष्ठींना सांगत होते। धुळे शहराचे आमदार अनुप्रिया अग्रवाल यांचं जो विकासाचं विजन आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या प्रभागातील माझे या मंडळातील माझे सर्व सहकारी जे काम करत आहेत, या कामामुळेच हा विजय हा जनतेने दिलेला कौल असून हा मी मान्य करते। हा जो विजय आहे हा माझा एकटीचा नसून माझ्या प्रभागातील बंधू आणि भगिनींचा हा विजय आहे असं मी मानते। अशीच साथ जो आशीर्वाद दिलेला आहे, एवढा मोठा आशीर्वाद मला या प्रभागातून सर्वांचा मिळालेला आहे। नक्कीच त्या आशीर्वादाचं पांग मी फेडण्याचा प्रयत्न करेल, दिलेल्या संधीचं सोनं करेल। आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ या प्रभागातील आदरणीय सुभाष बाबा भामरे असतील, या शहराचे आमदार अनुप्रिया अग्रवाल असतील, पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल असतील, तसेच माजी आमदार बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे असतील, माजी आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील असतील आणि आताचे ग्रामीणचे आमदार माननीय रामदादा भदाणे असतील, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भाऊ अंपळकर आणि या मंडळाचे अध्यक्ष पंकज भाऊ धात्रक, या सर्वांच्या मार्गदर्शनाने मी या प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न करेल। नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात मला भारतीय जनता पार्टीने जी जबाबदारी दिलेली आहे ती सांभाळून या प्रभागाला देखील तेवढाच न्याय देण्याचा प्रयत्न मी करेल असंच सांगते। आणि पुन्हा एकदा ही जी लढाई होती देव देश धर्माची होती आणि मी केलेल्या कामांची पावती ही मला मिळालेली आहे असं मी मानते। भरभरून जनतेने आशीर्वाद दिलेला आहे, त्याचा मी स्वीकार करते। असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवावा। तसेच माझ्यासोबत न दिसणारे असे अनेक कार्यकर्ते या प्रभागातील नागरिक बंधुवाडी भगिनी हे काम करत होते। जरी ते रस्त्यावर कोणाला दिसले नसले तरी देखील त्यांचा आशीर्वाद, त्यांचं काम हे पडद्यामागून चालू होतं आणि त्यामुळेच आज माझ्या समोरचे जे तिघही उमेदवार होते त्यांचे डिपॉझिट जप्त झालेलं आहे। म्हणून हा विजय जनतेचा आहे।